20 वर्षानंतर फायनली मी मुंबईत फर्स्ट टाइम पाऊल ठेवलाय भाई मला एक कळत नाहीये ह्या इमारती आहेत का चेष्टा चालली. आणि समोर आहे दादर स्टेशन. मला मुंबई म्हणजे ये बॉम्बे मेरी जानवर, CSTच्या ठिकठिकाणच्या स्टोऱ्या, त्यानंतर वेकअप सीडवाला रोमॅन्टिसाइज्ड मरीन ड्राईव्ह, बँड्रा सिलिंगचे ॲस्थेटिक शॉट, सिटी ऑफ ड्रीम, सिटी दॅट नेव्हर स्लीप, सिटी ऑफ स्पिरिट वगैरे वगैरे अशी वाटायची. पण हे सगळं चुकीचं ठरवण्याची सुरुवात केली मुंबईच्या वेदरने. मग स्टेशनच्या दारावर उभं राहून मुंबईच्या आणि माझ्या चांगल्या परिचयाच्या एका फ्रेंडकडून मार्गदर्शन घेऊन स्लो बोरिवली पकडायची आणि अंधेरीला उतरायची. कुठून पकडायची एक नंबर म्हणजे? हा, कन्फ्युज तर खूप होतो, पण मदत करणारे पण भरपूर होते. प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तसा सर्वांची नक्कल करत बॅग पोटाला अडकवली, 20 रुपयाची पाणी बॉटल आणि 4 पानं उरलेली वही वाचवायला. मग फायनली लोकल आली आणि सगळे दूर दूर उभे राहिलेले बॅगधारी कर्मचारी आणि सविपुत्र वेदांत लोकलचं दार कुठे थांबेल याचा अंदाज लावून त्या दिशेने समूह करू लागले. आणि गर्दी, वादळ, युद्ध, चेंबाचेंबी, दगदग, वैताग, घाम, धक्काबुक्की, महाभारत असं काहीच झालं नाही. खूप चिलमध्ये बसलो आणि चढलो सुद्धा. चढलो आणि मग बसलो सुद्धा. गर्दी ॲक्च्युली साताऱ्याच्या गर्दीच्या डेफिनेशनला परिपूर्ण करणारी संख्या होती ती. पण तिथल्याच एका लोकल वासीला विचारलं असतं तर तो कॅज्युअल गॅदरिंग बोलला असता याला. आज वेदांनी पाहिलेली मुंबई काही अशीच होती. वैताग आणि थकवा तर होता या सर्व प्रवासाचा, पण जिथे माझ्या वैतागाची फिनिश लाईन होती तिथे तर या लोकांच्या स्ट्रगलचा वॉर्मअप चाललेला. भेटलो मी बऱ्याच जणांना. 10तल्या 8 जणांनी तरी मदत केली असेल मला. ही माणसं बनणार नाहीत पण बनवतील नक्की, आणि याचं त्यांना वाईटही वाटणार नाही. एखाद्या घटनेवर ही माणसं जास्त विचार करत नाहीत, म्हणूनच ती सुखी असतात. मग वैतागाचा त्राण काढायला म्हणून एक चहा, सोबतीला थोडा समुद्र आणि सनसेट.